कोल्हारी तसेच नेरळ ग्रामपंचायत हद्दीत सध्या भावी सरपंच म्हणून ज्योत्स्ना विर्ले यांचे बॅनर लावण्यात आले व त्यामध्ये ज्योत्स्ना महेश विर्ले यांचे नाव प्रामुख्याने पाहावयास मिळत आहे। याच अनुषंगाने आम्ही ग्रामपंचायत हद्दीतील महिला वर्गांची मुलाखत घेऊन त्यांच्या कार्याबद्दल माहिती घेतली। या मुलाखतीमध्ये त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला असता कोणतेही पद नसताना विशेष करून महिलांना व विद्यार्थ्यांना केलेले मदत कार्य समोर आले आहे। एक महिला मृत्यूच्या दारात असताना तेथे ॲम्ब्युलन्स येत नसल्याने त्यांनी ज्योत्स्ना यांना मदतीचा हात मागितला असता त्या स्वतः ड्रायव्हिंग करून त्या महिलेला रुग्णालयात घेऊन त्यांचे प्राण वाचवले। तसेच बचत गट काय आहे याबाबत ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना मोलाचे मार्गदर्शन करून रोजगार निर्मितीसाठी हातभार लावण्याचा प्रयत्न भावी सरपंच ज्योत्स्ना विर्ले यांनी केले। त्या सरपंच व्हाव्यात म्हणून असंख्य महिला त्यांना मदत करत आहेत। हे या बॅनरवरून व मुलाखतीवरून सर्वांच्या मनात ज्योत्स्ना विर्ले यांनी घर केले आहे असेच दिसत आहे। कोल्हारी ग्रामपंचायत मध्ये महिला आरक्षण असल्यामुळे विविध चर्चांना उधाण येत आहे। नमस्कार, माझं नाव विन्सेंट रॉड्रिगस आहे। मी शिवजोत सोसायटी मध्ये राहतोय, भोपाळे रोडला। मला इकडे येऊन 1-2-2.5 वर्ष झाली आणि आपली सोसायटी छान आहे। इकडे नेरळ एकदम मस्त आवडला। म्हाताऱ्यां साइड आपली मुलगी आहे ही प्रिशल रॉड्रिगस, तिचं जरा ॲडमिशनसाठी त्रास होत होता। आम्ही इकडे जवळपास इंगल किड्स म्हणून एक शाळा आहे, ती आली होती, लहान होती, तिला ज्युनियर KG मध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं। तर तिकडे गेलो आम्ही, तर जरासं आम्हाला हे झालं की ॲडमिशनसाठी थोडं काय बोलतो फायनान्शियल थोडासा हे होतं। तिकडे आम्हाला एक लेडी भेटली, तिचं नाव होतं ज्योत्स्ना विर्ले ताई म्हणून। आपली कंडिशन त्यांनी बघितली आणि आम्हाला भरपूर हेल्प केली त्यांनी, म्हणजे फायनान्शियल मध्ये बोलू शकतो या तिच्या ॲडमिशनसाठी प्रिन्सिपलशी बोलायची काहीतरी आहे, सर्व हेल्प करून तिचं ॲडमिशन झाला। आता सध्या ती आता फर्स्ट स्टँडर्डला पोहोचली आहे। काहीतरी असेल तर ती हेल्प करतं आणि आपलं जे सोसायटीचं थोडं आपलं घरचं काहीतरी काम होतं ते पण तिने करून दिलंय आणि भरपूर हेल्पफुल नेचर आहे तिचं। आणि बोलायला गेलं तर छान हे आहे, स्वभावाची आहे। इकडे तिकडे आजूबाजूला पण एकदम मस्त हे करते, कामं करते, कोणाला हेल्प करायचं रात्री पण तुम्ही कॉल केलं तर मी बघितलंय 1-2दा इकडे बाजूला सोसायटीमध्ये येऊन गेली ती, स्वतः गाडी चालवून आहे ती, येऊन तिला हॉस्पिटलमध्ये पण घेऊन गेली आहे। भरपूर छान नेचर आहे, असंच मला बोलायचं होतं। मला तर एकदम छान आवडली मॅडम, मी तिच्याबद्दल अभिनंदन करतो। नाम मंजू है, मैं स्टूडियो हाईफाई फेज 2 में रहती है। मैं इधर आने का टाइम कि मेरे को कोई भी पहचान नहीं था, कोई फ्रेंड नहीं था, कुछ भी नहीं था। मैं इधर आने के बाद मेरे को मिला ज्योत्स्ना मैडम ने। इधर आने के बाद उसने मेरे साथ सबके लिए हेल्प कर रहे हैं और बचत गट के बारे में बोला है, बचत गट कैसे चालू करने का है, कितना लोगों को लेना है, उनके बारे में क्या क्या करने का है, वो सब मेरे को बोला। वो बचत गट चालू करने के लिए हम लोग को 13 जन का एक ग्रुप बना के उसमें सबको ऐड किया और ग्राम संघ ऐसा एक ग्रुप बनाया, उसमें मैं इधर का अध्यक्ष है। उसमें सब बारे में है ना ज्योत्स्ना मैडम में हमको पूरा हेल्प करके दे रहे हैं और कोई भी प्रॉब्लम में हम कभी भी बोलेगा तो कभी भी साथ में आती है, मदद करती है। किधर भी जाने के लिए किसी को भी कुछ प्रॉब्लम है, कुछ हॉस्पिटल वगैरह जाना है, तभी उनको कैश से भी मदद करती है और कभी भी हम लोग का साथ में रहती है। मेरा नाम खुशबू शर्मा, मैं नेरल में रहती हूँ, लक्ष्मी कैस्टेलो से। एक्चुअली एक दिन मेरे सासू माँ की तबीयत बहुत ज़्यादा खराब हो गई थी, तो हमें एम्बुलेंस या तो कोई भी गाड़ी का उपलब्ध नहीं हो रही थी। तो उस समय मैंने ज्योत्स्ना भाभी को फ़ोन किया, तो उन्होंने तुरंत आके हमारी हेल्प की और हमें हॉस्पिटल पहुंचाया। अगर वो हॉस्पिटल नहीं पहुंचाती हमें, लेकिन मेरी सासू माँ की तबीयत बहुत ज़्यादा खराब थी और उन्होंने ड्राइव इतने अच्छे तरीके से ड्राइव करके उनको हॉस्पिटल पहुँचाया और ना ही कोई कॉस्ट लिया, ना ही कोई भी यूज़ नहीं किया। उन्होंने हमको हॉस्पिटल जल्दी से जल्दी पहुँचाया, तो इस वजह से उनका तबीयत हो पाया, नहीं तो उनके बचने की कोई उम्मीद नहीं थी। उनको अस्थमा का अटैक पड़ा था उस समय। अगर ज्योत्स्ना भाभी नहीं होते तो हम लोग हॉस्पिटल नहीं पहुंच पाते थे। आज अगर ज्योत्स्ना अगर गाड़ी नहीं चला रही होती तो शायद हो सकता है कि आज नहीं होती, क्योंकि डॉक्टर ने हॉस्पिटल में बोला अगर आप थोड़ा भी लेट होते तो आपकी जान के लिए खतरा था। उनकी अच्छी ड्राइविंग की वजह से मैं जल्दी हॉस्पिटल पहुंच पाई और मैं कहती हर महिला को गाड़ी चलाना आना चाहिए। माझं नाव संगीता सुरेश आव्हाड,
मी स्टुडिओ हाय-फाय 2 मध्ये राहते. तर इथं आमच्या ज्योत्स्ना विर्ले ताई खूप चांगलं काम करतात महिलांसाठी. आणि स्टुडिओमध्ये खूप म्हणजे खूप जसं आम्ही राहायला आलो पहिली ओळख आमची त्यांच्याशीच झाली आणि भरपूर कामं त्यांनी केली आजपर्यंत महिलांसाठी. मी रंजना राजेंद्र विर्ले बोलते. ज्योत्स्ना विर्ले ही आमची सून असून गावात कुठले विविध प्रकारचे कार्यक्रम असले की ती म्हणजे तिला काय सांगितलं तर ती अशी अडचण टाकून आमच्या मीटिंगला किंवा गावामध्ये प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असते. आणि आम्हाला तिचा पूर्ण विश्वास आहे का कधी सांगितलं आणि कधी ती रात्री बेरात्री आली नाही असं कधीच नाही. म्हणजे ती आम्हाला अशी आवडते का फोन केल्या केल्या सगळी गावामध्ये सगळे कार्यक्रम जिथे बोलविल तिथे ती उपस्थित राहते. नमस्कार, मी संगीता विर्ले आणि धामोटेला राहतो. आणि ज्योत्स्ना विर्ले अशी एक व्यक्ती आहे गावामध्ये की कोणत्याही कार्यक्रमासाठी कोणाला मदत लागली तरी धावून येणारी व्यक्ती आहे. शाळेला कोणती मदत लागली मुलांसाठी जशी काही दप्तर वह्या पुस्तकं वगैरे तरी ते मदत करतात आणि वेगवेगळे चांगले कार्यक्रम राबवतात जेणेकरून महिलांना प्रोत्साहन मिळेल असे कार्यक्रम राबवतात. अशा आहेत ज्योत्स्ना विर्ले. शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.